तरची पल्सर पोराला, 10चा मोबाईल, पोराचे डोळे लाल, पोरानं 12 वाजेपर्यंत बाहेर हिंडायचं. मग आईनं म्हणायचं दरवाजा उघडा, ठा बरं पप्पू येईल. पप्प्या हरिपाठाला गेला का तो? ए पप्प्याची आई, पप्प्या येईपर्यंत पप्प्याची आई गच्चीत बसून ठेवली पाहिजे. दरिद्री पोरग दारू प्याला तर आई म्हणती कुठं काय पिते, आणून ठूत जाय फ्रीज मध्ये आणि सकाळी देत जाय त्याला, तू जग सुधाराय निघली. पुरीनं मोबाईल घेतला आणि बापानं कानफटीत ठेवून दिली, तर पुरीची आई मध्ये आली झक माराय. असावा प्रसंगाला, असावा प्रसंगाला आला प्रसंग. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली आणि पोरगी पळून गेले. आई म्हणली मला अंदाज आलता बरं का, तू काय कुंभ मेळ्याला गेलती का पुढे? विनोद हा फटकावल्या पाहिजे पोरी धरून. आणि पोरींच्या बाबतीमध्ये आया तुम्हाला आता हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही द्या. मी तुमच्या मुलासारखं आहे. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. जरा मुलींच्या कपड्याला त्या कपा 100% पोरी इंदुरीकरला शिवाय देत्या. 100% का मी कसं आहे भांग पाडून कसे कपडे घालून त्याच्या काय बापाचं जातं? माझ्या बापाचं नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे हे मी ध्यानात. फार पुरीनी लाजा सोडून दिल्या 2-4 वर्षात. लाजा कुणावरही प्रेम भंगार. पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले, कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत. कारण तुम्ही जी झक मारायची ती मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. महाराज हे महाराज अंतिम सत्य आहे. काय म्हणते थोडं कानाला वाईट आहे पण पुरीनं तुम्ही जा पडू. आज जा मॅसेज टाका कीर्तन संपलो पण पाया पडू शकतो महिला मंडळ. माझे कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका, तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तरुणाने तुमचा मित्र म्हणून ऐका. पुरीनं तुम्ही पळून जा, काही करा, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि जा. जा करा प्रेम, करा कुणावरही प्रेम, पण आयुष्यभर काबाड कष्ट करणाऱ्या बापाची चूक सांगा. जा सांगा त्या बापाची चूक की ज्यानं बनेल मळालं तर पलटी करून घातलं ही त्याची चूक आहे. त्याच्या बायकोच्या घरातले दागिने बुडून त्यानं मुलगी मोठी केली ही त्याची चूक आहे का? बरंच त्याला काहीच नव्हतं तरी त्यानं घर बांधलं, तुम्हाला सांभाळलं ही त्याची चूक आहे. चूक सांगा तुमच्या बापाची. या 4 वर्षामध्ये पुरीने ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली घातली. बरं अरे त्याला पाहुण्याचा फोन आला तरी उचलता येईना आणि त्याला कार्यक्रमाचं आमंत्रण आलं तरी जाता येईल. चांगल्या चांगल्या बापांच्या प्रतिमा तुम्ही समाजात खराब करून टाकल्या. पोरीनो, तुमचा बाप नोकरीला लागला तेव्हा तो वडापाव कंपनीचे खात होता. वडापाव कंपनीचे खायचा आणि फुटपाथवर झोपून नोकरी करायचा. पोरीनो, तुमचा जन्मच नव्हता झाला. तुमच्या बापाने लग्न केलं ना पोरीनो, तुमच्या बापाने लग्न केलं ना पोरीनो, तर त्याची बायको शिलाई काम करीत होती आणि तो कंपनीत ओव्हर टाइम करीत होता. तेव्हा त्यानं कौलाचा फ्लॅट बांधला. पोरीनो, तुमचा जन्म झाला तर तुमचा बाप 15 मिनिटं हसत होता. पोरीनो, का हसत होता माहितीये तुम्हाला? त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं तुला जर पहिली मुलगी झाली तर तू नशिबवान असतील. त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला, माझ्या आईने आशीर्वाद देण्याचा आनंद झाला.